आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। तुम्ही जे दूध पिताय ते खरंच शुद्ध आहे का, की त्या दुधाच्या नावाखाली तुमच्या आरोग्याशी खेळ केला जातोय? असाच एक थरारक प्रकार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून समोर आला आहे। अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने पुणे जिल्ह्यात एकाच वेळी धाडी टाकत दूध भेसळ करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातून तब्बल 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर हे तालुके दूध उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत। मात्र याच भागातील काही संकलन केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर दुधाची भेसळ होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे आणि एकाच वेळी 4ही तालुक्यांमधील विविध संकलन केंद्रांवर छापे टाकले। या छाप्यात पुणे आणि शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील दूध भेसळ करणाऱ्या टोळींचे धागेदोरे हाती लागले। या धडक कारवाईत एफडीएने तब्बल 13 संशयितांना रंगेहात पकडलं असून त्यांना तातडीने मनसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे। या सर्व संशयितांवर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ग्राहकांच्या जीवाशी खेळणारे हे 13 जण नेमके कोण आहेत, हे दूध कुठे सप्लाय केलं जाणार होतं आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध आता मनसर पोलीस घेत आहेत।